आज आपण बनवणार आहोत मटकीची पातळ भाजी। त्यासाठी मटकी मी कुकरला शिजवून घेतली आहे। त्यासाठी फोडणीला कढीपत्ता, हिंग, हळद तेलात परतून घेतला व त्यात मटकी छान परतून घेऊन कुकरला 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे। ती छान शिजलेली आहे। 2 शिट्ट्यात छान शिजते। वाफ काढून टाकायची आहे नंतर। मी त्यासाठी घेतला आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर। वाटण्यासाठी घेतलेले आहे खोबरे, लसूण, जिरे हे मी कोरडे वाटून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट भाजीसाठी, ग्रेव्हीसाठी पातळ। त्यानंतर तेल तापले आहे, आपण फोडणी करून घेणार आहोत। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, थोडासा हिंग, कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता परतून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चिरलेला कांदा। तो छान लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। छान हलवून परतून शिजवून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता कांदा शिजून झालेला आहे। त्यात आपण घालणार आहोत लाल मिरची, थोडासा काळा मसाला। जेवढा लाल मसाला घातला आहे तेवढाच काळा मसाला घातला आहे। त्यानंतर तो छान परतून घ्यायचा आहे। रंगाची बेडगी मिरची ही यात घालायची आहे। हळद घालायची आहे। त्यानंतर मसाले छान परतून झाल्यानंतर त्यात टोमॅटो घालून तो छान परतून घ्यायचा आहे। थोडा पाणी घालून शिजवून घ्यायचा आहे। वाटण आपण वाटून घेणार आहोत। त्यात जिरे व खोबरे आपण आधी वाटून घेणार आहोत। दोन्ही बारीक झाल्यानंतर आपण त्यात लसूण घालून वाटून घेणार आहोत। वाटण वाटून झालेले आहे। आपण कांदा, टोमॅटो, मसाले परतले त्यात ते वाटण घालून छान परतणार आहोत। थोडे पाणी घालून अजून परतून घेणार आहोत। वाटण छान परतून झालेले आहे। रंगाची बेडगी मिरची थोडीशी अजून टाकलेली आहे। त्यानंतर शिजवलेली मटकी आपण त्यात घालून छान मिक्स करून घेणार आहोत। मिक्स झाल्यानंतर जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढे आपण पाणी घालणार आहोत। त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया। छान उकळी काढून घेऊया। उकळी आल्यानंतर वरती जी तरी येते त्यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत। उकळी आलेली आहे, आपण पाहू शकता। तरीवरती आपण घालणार आहोत कोथिंबीर, त्यामुळे कोथिंबीर भाजीमध्ये हिरवी दिसते। त्यात नंतर घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट। आपल्याला हवा तेवढा दाटसरपणा येण्यासाठी कूट घालूया। छान भाजी तयार आहे। आपण चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता। तोंडी लावायला लोणचे, पापड घ्या। धन्यवाद। सुंदर भाजी झालेली आहे, नक्की करून बघा। Subscribe and like. Thank you.